पोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदी आळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर मानवंदना देणार आहेत. सर्वांना विनंती आहे इतर मान्यवरांना त्या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी आपण पुढे बोलवतो आहे. नितीनजी नवीन, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नवीन साहेब, आदरणीय दादांना अर्पण करतील. तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या देशाचे रस्ते वाहतूक व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब, सध्या देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री, आपल्या सहकार्याला अखेरचा निरोप देतात. यानंतर केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब, सन्माननीय नितीनजी गडकरी पुष्पचक्र अर्पण करतात. त्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री आदरणीय प्रमोदजी सावंत, सगळ्यांना विनंती आहे की आपण प्लीज जागेवर बसा. आपल्याला सूचना दिल्यानंतर उभं राहायचंय. सध्या जागेवर बसा. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत, यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, यानंतर राहुलजी नॉर्वेकर, विधानसभेचे स्पीकर राहुलजी नॉर्वेकर,
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पुष्पचक्र अर्पण केलेलं आहे. त्यानंतर राहुलजी नार्वेकर. केंद्रीय मंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब. केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय आठवले साहेब. केंद्रीय राज्यमंत्री यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनजी मुश्रीफ, तसेच सन्माननीय त्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, तसेच केंद्रीय राज्यमंत्री तसेच सन्माननीय खासदार शाहू महाराज छत्रपती. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्यानंतर सन्माननीय भुजबळ साहेब. आंध्र प्रदेशचे सन्माननीय शिक्षण मंत्री नारा लोकेश, आपसे विनती है छगन भुजबळ साहेब यांच्यानंतर हसनजी मुश्रीफ, आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण करतात. यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील. आपल्या सर्वांना प्लीज महाराष्ट्रभरातून आपण आदरणीय दादांच्या प्रेमापोटी आलेला आहात. नीरजजी चंद्रशेखर यांना विनंती आहे, आपण पुढे यायचं आहे. प्लीज इथले सगळे उभे असणारे प्लीज प्लीज समोरून बसायला सुरुवात करा, मागचे आपोआप बसतील. प्लीज पोलिसांना सहकार्य करा, फक्त थोडा वेळ प्लीज सहकार्य करा. मुरलीधरजी मोहोळ श्रद्धांजली अर्पण करतायत. त्यानंतर छत्रपती शाहू महाराज श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येत आहेत. आंध्र प्रदेशचे आदरणीय मंत्री नारा लोकेश, नीरजजी चंद्रशेखर, आदरणीय खासदार कृष्णाजी देवरायू, रेव्हेन्यू मिनिस्टर प्रसाद जी, आणि श्रीनिवासजी रेड्डी.
महाराष्ट्राच्या बाहेरून अनेक सन्माननीय मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. आदरणीय मंत्री रक्षाजी खडसे तसेच माधुरीताई मिसाळ, नीलमताई गोरे, आदित्यताई तटकरे, सन्माननीय मंत्री महोदया, सन्माननीय मंत्री रक्षाजी खडसे, वनमंत्री गणेशजी नाईक साहेब, सन्माननीय पंकजताई मुंडे, नीलमताई गोरे, सन्माननीय वनमंत्री गणेशजी नाईक, आदितीताई तटकरे. प्लीज ड्रोन आहेत ज्यांचे खाली घ्या, त्यावर कारवाई करण्यात येईल. ड्रोन अलाउड नाहीये प्लीज. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री, माजी ज्येष्ठ केंद्रीय मंत्री सुशील कुमारजी शिंदे, तसेच भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे. हे समोर प्लीज, एवढ्याच टापूमध्ये आवाज प्लीज रिक्वेस्ट आहे. अंत्यविधीच्या सुरुवातीला जी विनंती आम्ही केलेली होती, जो मूल मंत्र आदरणीय दादांनी आपल्याला दिला तोच फक्त आता पाळायचा आहे, आणि तो आहे शिस्तीचा. प्लीज. आदरणीय मंत्री गिरीशजी महाजन, ड्रोन खाली घ्या, पोलीस विभागाची सूचना आहे. पत्रकार बंधूंना विनंती आहे, कोणतं तरी ड्रोन इथे येतो, पण आपण थोडी तरी हे करा. ड्रोन इकडे आणू नका, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. अजिबात ड्रोन आणू नका इकडं, 100% त्याच्यावर गुन्हा दाखल होईल. यानंतर माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते आदरणीय सुशील कुमारजी शिंदे, जयदीपजी कवाडे साहेब, महादेवजी जानकर साहेब, सन्माननीय रितेशजी देशमुख, सन्माननीय मंत्री जयकुमारजी गोरे, डॉक्टर अमोल कोल्हे, सन्माननीय खासदार, सन्माननीय जयंत पाटील साहेब, त्याचबरोबर विखे पाटील साहेब. आपण सर्व मान्यवर या ठिकाणी येऊन श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. सन्माननीय राहुलजी कुल, सन्माननीय खासदार धैर्यशील मोहिते पाटील, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने सन्माननीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब, मकरंद आबा पाटील, हर्षवर्धन भाऊ पाटील, सन्माननीय विजय बापू शिवतारे,
नरहरी झिळवा साहेब, सन्मान्य रितेशजी देशमुख, संत जनी सन्मान्य मंत्री शिवेंद्र राजे भोसले, विसरतो न पडावा अशोकजी उईके, माझा सन्मान्य देवा शंभूराजे देसाई, तुम्हाशी. सन्मान्य मकरंद आता आबा पाटील, फार बोलो काय सन्मान्य दत्तात्रय अवघे पायी विदित मंगल प्रभातजी लोढा, तुका म्हणे सन्मान्य श्रीमान प्रफुल्लभाई पटेल, सन्मान्य जयकुमारजी गोरे, सन्मान्य संजयजी राठोड साहेब, शेवटची विलावणी सन्मान्य राजेंद्रजी गवई साहेब, सन्मान्य राधाकृष्ण विखे पाटील, न पडावा अमितजी कल्याणी माझा उद्योजक, सन्मान्य खासदार श्रीकांतजी शिंदे, आता सन्मान्य विश्वात्मके देवे निवेदिता माने, वाग्यज्ञे तोषावे आदरणीय दोषोनी माजी मंत्री मजदावे राजेशजी टोपे साहेब, प्रसायदानहे. जे खळांची व्यंकटी सांडो आदरणीय खासदार धैर्यशील मोहिते पाटील, रती वाढो आदरणीय भूता परस्परे खासदार पडो संजय दीना पाटील, मैत्र जीवांचे आदरणीय आमदार दुरितांचे सचिनजी तिमिर आहिर, जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लावो प्राणी या ठिकाणी वर्षत सकळ भारतीय राष्ट्रीय मंडळी, काँग्रेस ईश्वर आदरणीय सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी यांच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष चला हर्षवर्धनजी सपकाळ यांनी श्रद्धांजली अर्पण केली चेतना आहे. चिंतामणचे गाव मेघनाताई बोर्डीकर, बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन जे सर्वाही आदरणीय सदा दादांना सज्जन श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सोय रे हो आदरणीय किंबहुना आदरणीय राजजी सर्वसुखी ठाकरे पूर्ण हे आदरणीय होनी दादांचं तिन्ही अंत्यदर्शन करून लोकी गेलेले आहे. भजिजो आदि त्यांच्या संपूर्ण कुटुंबीय अखंडित पवार कुटुंबियांच्या आणि दुःखामध्ये सहभागी आहे. ग्रंथोपजीविये विशेष त्याचबरोबर बाळाजी नांदगावकर. लोकप्रिये दृष्टा दृष्ट विजये ओवा या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर शोक शस्त्र होणार आहे. त्याचबरोबर आदरणीय खासदार विशालजी पाटील, बापूसाहेब पठाण या सगळ्यांच्या वतीने पुष्पचक्र अर्पण केलं जाईल. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले सर्व सन्माननीय खासदार, सर्व सन्माननीय मंत्री महोदय, आमदार महोदय या सर्वांच्या वतीने या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केली जाते आहे. आणि पुढच्या एका मिनिटामध्ये शोक शस्त्र होणार आहे. त्यावेळी जनतेला जे आवाहन केलं जाणार आहे त्या आवाहनाचं आपण पालन करावं ही नम्र विनंती आहे. सगळ्यांना विनंती आहे की आपण आता जागेवर बसून राहायचं आहे, कुणीही जागा सोडू नका. आता फार बोलो काही कुणीही आपली जागा सोडायची नाही ही नम्र विनंती आहे. सगळ्यांना विनंती आहे जागेवर बसून राहायचं. तुका म्हणे पडलो आता जे मान्यवर या ठिकाणी उभे आहेत ते श्रद्धांजली अर्पण करतील. त्यानंतर आपण शोक शस्त्र कवायत होणार आहे. Chief Secretary on the behalf of Maharashtra Government. न पडावा
इथे उभे राहिलेले प्लीज जागेवर बसून घ्या. प्लीज प्लीज हात जोडून नम्र विनंती आहे. काल सकाळपासून आपण सगळ्यांनी खूप सहकार्य केलेलं आहे. आपल्या सगळ्यांच्या भावना एकसारख्या आहेत आणि त्यामुळे प्लीज सगळ्यांनी सूचनांचं पालन करावं. शेवटची विनावणी संत जनी परिसावी विसर माझी विनंती आहे की आता प्लीज सगळेजण पुढे येऊ नका प्लीज. या ठिकाणी सगळ्यांनी प्लीज आता थांबायचं आहे. जे आता मागे आहेत त्यांनी जागेवरूनच आपण प्लीज तिथूनच आपण दर्शन करूया. पुढे येऊ नका. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आदरणीय दादांवर आपल्या सगळ्यांचं अतोनात प्रेम आहे. राज्याचे मुख्य सचिव महाराष्ट्र शासनाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची काल सकाळी 9 वाजलेपासून ते या क्षणापर्यंत आपण सगळेजण सहकार्य करत आहात. कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणचे गाव यानंतर शोकसत्र होणार आहे. शासकीय इतमामामध्ये हा अंत्यसंस्कार होतोय. सगळ्यांना विनंती आहे 2 मिनिटं आपण सगळेजण एकदम शांत मौन पाहणार आहात. जागेवरून कोणीही उठायचं नाही. जागेवर बसून राहायचं. जागेवरून कोणीही उठायचं नाही प्लीज. येस. या ठिकाणी सगळ्या मान्यवरांना विनंती आहे की पुष्पचक्र वाहून झाल्यानंतर आपण आता अग्निसंस्कार या ठिकाणी होणार आहेत. तर प्लीज थोडस आपण सहकार्य करावं. अग्निसंस्कार आणि लगेच त्यानंतर शोकसत्र होणार आहे. त्यानंतर 3 वेळा हवेत फायर करून बंदुकीची सलामी दिली जाणार आहे आणि त्यानंतर अखेरची मानवंदना म्हणून बिगुल वाजवून सलामी दिली जाणार आहे. तर या सगळ्या गोष्टींसाठी मला माहिती आहे आपल्या कोणाच्याच मनाची तयारी होत नाहीये. आपण सर्वांनी आपले लाडके आवडते दादा गमावलेले आहेत. चला प्लीज वेळ वाचूया. या ठिकाणी अग्निसंस्कार होणार आहे. प्रचंड मोठी हानी या राज्याची या देशाची आणि खास करून आपण बारामतीकरांची झालेली आहे. माझी विनंती आहे ब्राह्मणवृंद आपण पुढचा विधी गुरुजी गुरुजी त्यांनी आता म्हटलं
लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.